बलिदान देणाऱ्या शूर क्रांतिकारक वीरांना मी माझा मानाचा मुजरा करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमच्या शाळेतील सर्व गुरुजन वर्ग, गावातील उपस्थित सर्व गावकरी मंडळींनो, आपणा सर्वांना माझे शतशत प्रणाम. तसेच माझ्या शाळेतील माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींनो, उपस्थित सर्वजण, आपणा सर्वांना गणराज्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज मी आपणा सर्वांना गणराज्य दिनाविषयी थोडक्यात माहिती सांगू इच्छिते, तर ते तुम्ही सर्वांनी शांततेने लक्षपूर्वक ऐकाल अशी मी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा करते. मित्रांनो, आज दिनांक 26 जानेवारी 2025. दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या भारत देशाला संविधान लागू झाले. मित्रांनो, 150 वर्षे इंग्रजांनी आपल्या भारत देशावर राज्य केले. आपल्या भारतीय नागरिकांचा अनेक प्रकारे छळ केला, पण या अन्यायाला न जुमानता आपल्या भारत देशामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस असे या थोर महापुरुषांनी जन्म घेतला. त्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरिता आपल्या प्राणांची आहुती दिली. असे एक नाही, अनेक लोक आहेत ज्यांचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. कर चले हम फिदा जानो वतन साथियों, कर चले हम फिदा जानो वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों असे विश्वासाने म्हणत स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे समर्पण केलेली पिढी हळूहळू स्वराज्य पटलावरून अस्तांगत झाली आणि नव्या पिढीचा नवा जोश कसा असेल याचा सर्वजण विचार करू लागले. मित्रांनो, स्वातंत्र्य पिढी व स्वातंत्र्योत्तर पिढी याचा विचार करताना मला आठवला भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, एक नाही अनेक. विष्णू सहस्त्रनामांची नामावली लगेच संपेल, पण देशासाठी सर्वस्वाचे समर्पण केलेल्यांची यादी 47 वर्षांच्या कालावधींची मिनिटे केली तरी सुद्धा ते अपुरे पडेल इतकी मोठी आहे. त्यातील ज्ञान किती आणि अज्ञान कितीतरी. एका उत्कट ध्येयानं पढाडलेली, एका अमृत ध्यासानं भरावलेली अशी स्वातंत्र्यपूर्व पिढी होती. त्यातील राजे राजवाड्यांचा विलास पाहिला होता, अनुभवला होता, इंग्रजांचे अत्याचार पाहिले होते, सहन केले होते. परतंत्र्याच्या गुलामगिरीतील अवहेलना त्यांनी पुरेपूर भोगली होती. कोणतीही किंमत देऊन ते मिळवण्याचा अथक प्रयत्न त्यांनी केला होता. मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व पिढीचा विचार करून जाता एकाच ध्येयाप्रत पोहोचणाऱ्या अनेक मार्गातील चालणारे ते प्रवासी होते असे समजून येईल. आपल्या ध्येयाबद्दल त्यांची निश्चित अशी प्रतिमा होती, निश्चित असे विचार होते आणि निश्चित असा मार्ग होता. या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येकाचे प्रयत्न प्रामाणिक होते. प्रत्येकाला एकच ध्यास होता. या वाटेवर चालणाऱ्या स्वतंत्र भारताचा सुद्धा त्यांचा मार्ग प्रामाणिक होता. मित्रांनो, गांधीजींसारखा, महात्मा नेहरू, सरोजिनी नायडू इत्यादींसारख्या महापुरुषांनी स्वातंत्र्यासाठी घनाघुती भाषणातून, लेखनातून लोकांना जागृत केले, तर गोखले, टिळक अशा या महापुरुषांनी घनाघुती भाषणातून लोकांना जागृत केले, तर सावकारांसारख्या महापुरुषांनी, तेजस्वी लोकांनी स्वातंत्र्य चळवळ स्थापून इंग्रजांना दे माय धरती थाय माय धरती, दे माय धरती थाय माय धरती असे करीत होते. मित्रांनो, आपल्याला दोन स्वातंत्र्य नको असायला होते, ते म्हणजे दारू पिऊन स्वतःची मनमानी करणे व लोकांना वाईट शिव्या देणे. हे दोन स्वातंत्र्य नसते तर आपला देश अजून चांगला प्रगतशील झाला असता. मित्रांनो, आज मी आपल्या सर्वांना एक गीत म्हणून दाखवू इच्छिते, तर ते तुम्ही सर्वांनी शांततेने लक्षपूर्वक ऐकाल अशी मी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा करते. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा, है अर्ज़ ये दीवाने की जहाँ गोर सुहानी देखी, एक रोज वही तेरी शाम हो. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा, आंचल तेरा रहे रंग बिरंगा हो, ऊंचा आसमां से मेरा तिरंगा हो, जीने की इजाजत दे दे या हुक्म शहादत दे दे, मंजूर हमें जो भी तू चुने. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के,
तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा। तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। मैं तेरा परिंदा, मैं तेरा परिंदा। आपण सर्वांनी माझे गीत व माझे भाषण शांततेने लक्षपूर्वक ऐकलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते व आपण सर्वांनी मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते। आज मी एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथे संपवते।